विधानसभा निवडणुकीचे बिगुल जोरात वाजलेला आहे आणि खूप प्रतिष्ठेचा असलेला नगर शहर मतदारसंघ यामधील आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आपल्या उमेदवार आपल्यासमोर आहेत. आपण त्यांच्यासोबत आज खूप चर्चा करणार आहोत. नगर शहराचे प्रश्न असतील, इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. त्यापूर्वीच आपल्या सर्वांना मी एक अपील करतो की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नोंदवा. अभिषेक दादा, मी आपल्या इकोज अँड स्टोरीज या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. जेव्हा आपण राजकारणाबद्दल पाहतो ना की काही जण जनतेतून येतात आणि काही जणांची राजकीय पार्श्वभूमी असते. आपली देखील एक राजकीय पार्श्वभूमी आहे, पण राजकीय पार्श्वभूमी असल्यावर प्रत्येकाला ते शक्य होतच असं नाही तो वारसा पुढे चालवणं. मग आपण लहान होता तेव्हाचं घरातलं राजकीय वातावरण आपल्याला का यावंसं वाटलं आणि यावंसं वाटल्यानंतर आपण सुरू केलं आणि आज महापौर पदापर्यंत आला आणि एक प्रबळ उमेदवार म्हणून आपण आता आमदारकीसाठी उभा आहात. तर हा राजकीय प्रवास आपला एक 5 मिनिटात आपल्याला सांगता आला तर नक्की चांगलं होईल. म्हणजे माझा जन्म नव्हता त्यावेळेस पासून माझे जे काका आहेत, माजी आमदार दादा भाऊ कळमकर, म्हणजे माझा जन्म आहे 90 सालचा. ते 85 साली आमदार झाले या शहराचे. पहिल्यांदा नगरसेवक झाले 1974 साली ह्याच परिसरामधून. तर जन्मानंतर म्हणजे मोठं होत होत गेल्यानंतर कदाचित मला वयाच्या 6व्या-7व्या वर्षी हे कळायला लागलं की त्यांच्याकडे खूप लोक येतात, ते लोकांचे प्रश्न सोडवतात. ते हळूहळू जशी मॅच्युरिटी होत गेली म्हणजे एक इंटरेस्ट निर्माण झाला की लोकांचं येणं, ते त्यांना भेटल्यानंतर मला जवळ करायचे लोक. आमचे वडील पण कुठं ना कुठं त्या सराउंडिंगमध्ये असायचे. तर ते ऑटोमॅटिकली डेव्हलप झालं बिकॉज लोकांचं इंटरॅक्शन, लोकांचं कम्युनिकेशन हे एवढ्या सहजासहज एकाच ठिकाणी असं मिळत नाही. तर आमचं ऑफिस म्हणजेच आमचं घर आणि आमचं घर म्हणजेच ऑफिस, हे पहिल्यापासून हे होतं. हे मला आता पण या ठिकाणी दिसते. हां, तर दादांचं काय असं सेपरेट ऑफिस नव्हतं. दादांच्या बेडरूममध्येच त्यांच्या ऑफिसला ॲक्सेस असायचा. तर हे अशा प्रकारे ते ॲक्सेसिबिलिटी जी आहे आणि जी अट्रॅक्शन निर्माण झालं. मग हळूहळू मी जसं 8-9 स्टँडर्डमध्ये काही ट्री प्लांटेशनच्या माध्यमातून किंवा बाकीचं आम्हाला कधी एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट्स मिळायचे, फील्ड वर्क मिळायचं, तर त्या माध्यमातून आम्ही अजून सोशली आम्हाला इंडल्ज केलं गेलं शाळेतून. मग हळूहळू तिची आवड निर्माण झाली. ती आज इथपर्यंत आली. ठीक आहे. जेव्हा कुठल्या पण एका राजकीय क्षेत्राबद्दल बोलतो आपण तेव्हा प्रत्येक त्या क्षेत्राचं कोणत्या तरी विषयावरती राजकीय डायनॅमिक्स चालतो. मी स्वतः पारनेर तालुक्यात असल्यामुळे तिथे रोजगार, रस्ते आणि खास करून दुष्काळी भाग असल्यामुळे हा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. मी स्वतः नगर शहरातला नाही, परंतु ज्या गोष्टी मी इथल्या लोकांच्याकडून ऐकल्या आणि मला आपल्याला प्रश्न करायला सांगितला, 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे होते: नगर शहराचे रस्ते आणि नगर शहराचा पाण्याचा प्रश्न. तर आपण निवडणुकीला सामोरे जात आहात. निवडून आल्यानंतर आपण या 2 प्रश्नांकडे कसं पाहता? आणि आणखी त्याला एक जोडून प्रश्न आहे की आत्तापर्यंतचं नगर शहराचे रस्ते आणि पाणी या प्रश्नाचा आपला काय अनुभव आहे? तर 2 वेगवेगळे प्रश्न आहेत तुमचे. पहिले तर निवडून आल्यानंतर हे कसं याच्यावर हा प्रोसेस असेल रस्त्यांचं. रस्ता म्हटल्यावर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने शहराला म्हणजे खड्ड्यांचं शहर किंवा ही अशी ओळख मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झाली. याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने मला हे सांगायचं आहे, ज्यावेळेस मला अपॉर्च्युनिटी मिळेल, मला लोक निवडून देतील, तर मला हे बघायचं आहे की याच्यामध्ये करप्शन लेवल जी आहे ती एकदम मिनिमम लेवलला आणायची आहे. ठीक आहे, एकदम संपणार नाही ऑनेस्टली जर म्हणायचं, पण आपल्याला निदान त्या रस्त्यांचा दर्जा आपण वाढवू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता रस्त्यांचा दर्जा कसा वाढला पाहिजे, तर महानगरपालिका जे प्रशासन ह्या रस्त्यांशी संबंधित आहेत. आता तुम्ही बघा, नगर शहरामध्ये निम्म्याचे वरचे रस्ते हे PWD करते. PWD का करते? बिकॉज महानगरपालिकेमध्ये कितीतरी वेळेस अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक पक्ष त्या ठिकाणी त्यांनी आक्षेप घेतात की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला, या रस्त्यावर आत्ता केलाय आणि 2 महिन्यामध्ये हा खराब झाला, इथं खड्डा पडला, रस्त्याची चाळण झाली, खडीवर आली, एका पावसात रस्ता वाहून गेला. हे सगळे असे कंप्लेंट जे आहेत ते खूप सारे आले. आता पर्टिक्युलरली सांगायचं म्हणजे याच्यावर आपण
महानगरपालिकेमध्ये 2च इंजिनियर आहेत. महानगरपालिकेचं जर क्षेत्र बघितलं ते 11 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे. आता 11 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 5-5 किलोमीटरच्या रेडियस जरी पकडलं, एक इंजिनियर सगळं बघतोय. जर मला रस्ता प्रस्तावित करायचा तर मी एखाद्या इंजिनियरला सांगणार माझ्या गल्लीमध्ये मला फंड मिळाले, हा रस्ता प्रस्तावित करा. तो एस्टिमेट बनवणार. तो एस्टिमेट बनवल्यानंतर त्याला दुसरा कोणी फोन केला, त्याचा टास्क काय आहे, काय केलं पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, पण कॉन्क्रीटचे रस्ते हे वर येतात, साहजिक आहे, 4 इंची ते 6 इंची. त्याच्या बाजूला जी पाऊलवाट असती 1-1.5 मीटरची, अजूनही त्याच्यात मुरुम फिलिंग केलेली नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, जर एखादी कार जर खाली गेली तर तिला वरती येणं पण मुश्किल होईल. 2 व्हीलरवाला तर खालीच पडल, बिकॉज त्याची मुरुम फिलिंग केली नाही. ह्या बारीक सारीक ह्या गोष्टी आहेत. इथं सावेडी उपनगरामध्ये 2 रस्ते करण्यात आले. जो काही एक मोठा निधी प्राप्त झाला होता त्याचा जो व्याज मिळालं महानगरपालिकेत, त्या व्याजाच्या रूपात हे सगळे काही रस्ते करण्यात आले. पण जो कुष्ठधाम रस्ता, जो पाईपलाईन रोडचा रस्ता, हे रस्त्याचे दर्जे काय आहेत, हे रस्ते किती जरी जणांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे, त्याच्यामध्ये पत्रव्यवहार झालाय नगरविकास खात्याला. मग असं का होतं? तर ह्या सगळ्या याच्यातून आपल्याला एकच आहे की प्रॉपर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. मी आजही सांगतो, मी माझ्या महापौरकीच्या काळात बनवलेला प्रोफेसर चौकापासूनचा रस्ता अजूनही टिकलेला आहे. एखादा खड्डा दुसरा झाला असेल, कारण कालावधी 8-9 वर्षाचा आहे. पण मग का बनवू शकलो नाही आपण हे रस्ते? उद्घाटनाचं श्रेय घेण्याचं जी काही धावपळ असती समोरच्यांना, त्यांना तो दर्जा देताच येत नाही. आपण इव्हेंट करून जातो, पेपरला बातमी येते, तुम्हाला वाव मिळतो, तुम्हाला श्रेय घ्यायचं असतं. परंतु तुम्ही आज गॅरंटी देऊ शकता का? आज जे विकास कामं होणार आहे, जे काही भाषणं आपण ठोकत आहात की 15 वर्षाचं प्लॅनिंग आहे, 20 वर्षाचं प्लॅनिंग आहे, खरं याच्यात वास्तव आहे का, सत्यता आहे का? फक्त नागरिक काही बोलत नसले दडपणाखाली तर आपण मर्जी वाटेल ते आपण करू शकतो का? हे लोकांचा टॅक्स आहे ना. तर उत्तर खूप सोपं आहे. आजकालचे लोक, हा मतदार जो आहे हा 2009 आणि 14चा नाही आहे. हा मतदार खूप अपडेट झालेला आहे. ह्या मतदाराला सगळं काय कळतं. तुमचं चॅनल सबस्क्राईब करायला कळतं, साइन इन कळतं. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एरा आलाय, तर हे सगळं अपडेटेड मतदार आहे. यांना तुम्ही येड्यात नाही काढू शकत. त्याच्याकडे देखील येऊ आपण. पण आपण जो रस्त्याचा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये एक गोष्ट मला ॲड ऑन अशी करावीशी वाटते की माझे मित्र काही मराठवाड्यातले, विदर्भातले, जेव्हा त्यांना पुण्याला जायचं असतं तेव्हा ते नगरमधूनच जातात. आणि ठीक आहे, ते हायवेने जातात तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो. परंतु थांबले कधी नगर शहरामध्ये आणि शहराच्या आतमध्ये आले तेव्हा ते विचारतात तिथला आमदार कोण, हे काय रस्ते. पुण्याचा समजा कोणीतरी रहिवासी असेल, तो अभिमानाने सांगतो की मी पुण्याचा आहे. परंतु दुर्दैवाने नगरमधले लोक हे करू शकत नाहीत, कारण दाखवणार काय तुम्ही? जर नगर शहरातले रस्तेच असे आहेत तर आपल्याकडून अपेक्षा हीच आहे की आपण जेव्हा निवडून येतं सर्वात पहिल्यांदी रस्त्याचा प्रश्न हाती घेऊन तो सॉर्ट आउट करतात. कारण हे रस्ते इमिडिएटली तुमच्या शहराचं चित्र दाखवतात. रोजगार, पाणी प्रश्न हे नंतर दिसतं डीपमध्ये गेल्यानंतर, पण रस्ते इमिडिएटली दिसतात. त्याच्यामुळं हा रस्त्याचा प्रश्न आपण सॉर्ट आउट करतो ही अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा आपण घेतला होता पाण्याचे आपले ऑब्झर्वेशन्स आणि आपण अजेंड्यामध्ये काय घेणार आहोत. पाणी पुरवठा योजना जी अमृत योजना होती ती फेज 1 आणि फेज 2 होती. फेज 1 होती केडगावला, फेज 2 होती आपल्या नगर शहरामध्ये. आता ही फेज 2 योजना काय आहे की आपल्या कॉलनीमध्ये, गल्लीमध्ये 4 इंचीची लाईन आहे पाण्याची जी आहे. आत्ता एक्झिस्टिंग लाईन 1 इंच, 1.25 इंच असे लाईन आहेत. तर आपल्याला एक मर्यादित किंवा त्या याच्यात पाणी मिळतं, प्रेशर कमी मिळतं. पण ही 4 इंचीची लाईन आता ही अस्तित्वात आली होती किंवा तिचं टेक्निकल सँक्शन होऊन तिची वर्क ऑर्डर झाली होती 2011 साली. एवढ्या उशीर आणि तिचं कम्प्लिशन किंवा आपण जे म्हणू ती कंप्लीट होणार होती 2013 पर्यंत. आजही ती कंप्लीट झालेली नाही. आजही नळ जोडणी चालू आहे. आजही लोकांच्या खिशातून पैसे घ्यायचेत. तुमच्या जर कंपाऊंडला लागून तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी 3600 रुपये भरा.
तुमच्या आतून ती लाईन असेल तर तुम्हाला 2600 रुपये 2400 रुपये भरायचे. म्हणजे केंद्र सरकारचा पैसा आहे, लोकांना पाणीपट्टी भरायची आणि लोकांनीच पैसे द्यायचे. ठीक आहे, जिथं विकास कामच होत नसतील, जिथं फंड्स मिळत नसेल तिथं लोक वर्गणी करतात, पण ज्या योजनांचा पैसा आहे तिथं आपण का द्यावेत? माझ्या काळामध्ये ही लाईन जी आहे ही विळद, इथं एक विळद गाव आहे बघा, आपल्या नगरला लागूनच आहे, विळद घाट म्हणतात, त्याचं विळद गाव आहे. विळदच्या शेतकरी बांधवांनी थोडा विरोध केला, त्यांचा विरोध रास्त होता. कारण जे सबमर्सिबल पंप्स आहेत तिथून जी मोठी लाईन आहे ती त्यांच्या शेतीला त्याची अडचण होते. ती कदाचित जास्त पाणी किंवा आपण म्हणतो ते शेतीला काही ठराविक पिकांना पाणी जास्त नाही लागत, पण त्याचं जे हे होतं म्हणजे पाणी जिथं मुरतं तिथं त्यांना त्या शेतकऱ्यांना अडचण होती. पण तिथून पण आम्ही मार्ग काढला. पण माझा कालावधी 11 महिन्याचा होता. माझ्यानंतर का नाही काही गोष्टी झाल्या? अजून पण ती योजना बाकी आहे. अजून पण लोकांना म्हणतोय आपण फेज 2 आम्ही आणली पण केलं काय? आज त्या योजनेचं पाणी नाही ना तुम्ही देऊ शकले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज दिवसाआड नगरला पाणी येतं, काहींना पहाटे 2:30 वाजता उठावं लागतं, एवढ्या लोक, काहींना 3 वाजता पाणी येतं. याचं नियोजन काय? जर दिवसाआड पाणी आहे तर शेड्यूल रिवाईज का नाही करतायत? लोक बोलत नाही आणि इथं अपयशी नेतृत्व हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. तर याच्यासाठी हीच विधानसभा आहे की ज्याच्यातून लोकांना बदल अपेक्षित आहे. आपल्याला काम करायचं आहे, इच्छाशक्ती असणारे लोक आमचे बरेच सहकारी आहेत. आम्ही ज्या माध्यमातून आम्ही कामं केलेले आहेत आमचे महाविकास आघाडीतले, आणि सगळ्यांना घेऊन सोबत गेलं पाहिजे. तुम्ही जसं यापूर्वीचा रस्त्याचा प्रश्न विचारला, आम्ही ज्यावेळेस सत्तेत येऊ, आमच्या हातात ज्या वेळेस सूत्र येतील, तर मला असं वाटतं सिव्हिल इंजिनियर्स आहेत मेरिटमधले जे पासआउट झालेले आहेत 90+चे, आम्ही त्यांना घेऊ ना सोबत. आम्ही त्यांना विचारू की हा रोड प्लॅन कसा गेला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. आता एक 4 वर्षापूर्वी स्टेशनचा एक ब्रिज बांधण्यात आला. त्या स्टेशनच्या ब्रिजची जर डिझाईन बघितली ही 1990शीच आहे. म्हणजे आपण अपग्रेड का नाही होत, आपण अपडेट का नाही होत? मायन्यूट अशा मुद्दे आहेत ज्याच्यावर या शहरात काम केलं पाहिजे. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना, बरेच अधिकारी 3 वर्ष थांबतात इथं आणि जातात. त्यांना जर इथं डर्टी पॉलिटिक्स हे सातत्याने दिसत असलं तर ते सुद्धा काम किती करतील आणि काय करतील, कुणाचा विरोध घेतील? तर ही अशी आपल्या शहराची पार्श्वभूमी आहे. आपण रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न पाहिला, पण तरुणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा रोजगाराच्या दृष्टीने. नगर शहराच्या आजूबाजूला शेती भरपूर आहे. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न पण त्याच्याकडे पण नक्की येऊ त्याच्याकडे. पण एक MIDC पण आहे आपल्याकडे, पण तिथे जे जॉब्स आहेत ते मोस्टली लेबर रिलेटेड आहे. आता माझ्यासारखा जो व्यक्ती आहे जो IT मध्ये काहीतरी करू इच्छितोय, आणि माझे खूप सारे मित्र आहेत की ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्यांना मार्क्स पण खूप चांगले आहेत, खूप टॅलेंटेड मुलं आहेत, परंतु नगर शहरामध्ये IT पार्क नाही आणि आजूबाजूच्या तालुक्यांसाठी इथं IT रिलेटेड रोजगाराची संधी नाही दुर्दैवाने. मग जवळच्या जवळ एवढं मोठं जिल्ह्याचं ठिकाण असताना आम्हाला पुण्याला जावं लागतं किंवा काही जण हैदराबाद, बेंगलोर सारख्या ठिकाणी पण जातात. ही दुर्दैवी गोष्ट जी मुलांना फेस करावी लागते की रोजगारासाठी एवढं लांब जावं लागतं. मग नगर शहरामध्ये एखादा IT पार्क आणून आपण हा प्रश्न सोडवू शकता का? जर सोडू शकत असाल तर तो कसा सोडवणार हे आपण एकदा सांगू शकता? इथं जवळच 20-25 किलोमीटरवर 25 किलोमीटर सुपा MIDC आहे आणि आपली नगर MIDC. नगर MIDC मध्ये मला असं वाटतं 8 ते 9 कंपन्याज अशा आहेत की ज्या नामांकित आहेत किंवा त्यांचं MNC ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज चालतात. स्नायडर आहे, क्रॉम्प्टन आहे, मला असं वाटतं अजून सन फार्मा आहे, इंडियन सिमलेस आहेत आणि क्लासिक व्हील, अशा बऱ्याचशा कंपनीज. पण ह्या पुरेशा नाही आहेत. आपली लोकसंख्या 5 लाख क्रॉस केलेली आहे. मतदार 3-3.25 लाख आहेत, पण लोकसंख्या ही 5 लाख आहे. आता 5 लाख
लोकसंख्या असणार आहे, जर ॲव्हरेज पकडलं 10 कंपनीजमध्ये 10 कंपनीजमध्ये 1000 ते 1500 जण एम्प्लॉईज आहेत. एक विचार करा, मग 10 कंपनीजचे किती झाले? 11,000 ते 12,000. 12,000 एम्प्लॉईज. नगर शहराचं फक्त एवढीच भूक आहे एम्प्लॉयमेंटची, खूप जास्त. एवढंच रोजगार पाहिजे. रुपयामध्ये जर आपल्याला इतकं सगळं काही अट्रॅक्टिव्ह झाल्यात सगळ्या कंपनीज तिथं यायला, तर असं त्यांचं जॉग्राफिकल सगळ्या काही अट्रिब्यूट्स आहेत किंवा लोकेशन आहे किंवा फॅसिलिटीज आहेत, त्या आपल्यापेक्षा काही वेगळ्या आहेत अशा काही नाही. पण तिथं गव्हर्नमेंट म्हणतो, पॉलिटिकल इंटरफेरन्स तिथं जास्त आहे. पॉलिटिकल इंटरफेरन्स सुप्यामध्ये कमी आहे, आपल्याकडे जास्त आहे. आणि आपल्याकडे जास्त असल्यामुळं कंपनीज इथं यायला एक नाही 10 वेळेस विचार करतात. 2019चं मर्सिडीज बेन्झचं प्लांट इथं येणार होतं, पण ते वाळून MIDCला गेलं. म्हणजे जे औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर, तिथली जी MIDC हे तिकडे गेलं. का गेलं हे? कारण त्यांनी आढावा घेतला. त्यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांना हे समजलं की इथं खूप दडपणाखाली काम करावं लागेल. इथले HR असतील, GM असेल, MD असेल, कोणते जे असतात सगळे हायरकी. सो सुप्यामध्ये एक पोषक वातावरण यासाठी निर्माण झालं की त्यांना कुठंतरी स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर कुठलं बॉदरेशन नाही. माझे हेच जण कामाला पाहिजे, यांनाच कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, मी हे चालू देणार नाही. हुकुमशाही ही जर इंडस्ट्रीज ज्या येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यावर केलं तर तुमच्या इथं ग्रोथच होणार नाही. खासदार निलेश लंके साहेबांच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असताना असे आरोप केले गेले की तिथं खूप दहशत आहे. दहशत जर असती तर महिंद्रा नसती आली, मिंडा कंपनी नसती आली, मायडिया नसती आली, बॉक्सविया नसती आली. किती कंपन्याज आहेत, म्हणजे जागतिक दर्जाच्या कंपन्याज आहेत त्या. मायडिया कंपनी तर चायनीज कंपनी आहे. माझ्या दृष्टिकोनातून हे कधी घडल, जर मी आमदार आहे तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जे MIDC आहे त्याच्या अधिकाऱ्यांसोबत ते जिथं कुठं अवेलेबल होतील, मुंबईला, पुण्याला, तिथं त्यांना बोलवणं. ते बोलवल्यानंतर ते कंपनीजवाल्यांना बोलवतील आणि त्या कंपनीजवाल्यांना आमदार म्हणून सांगावं लागेल की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आणणार नाही, माझ्याकडून कुठला त्रास होणार नाही, पण आमच्या गावामध्ये MIDC आणली तर आम्ही सगळं सहकार्य करू. असं कुठल्याही प्रकारचं येत्या 10 वर्षामध्ये येणाऱ्या म्हणजे गेलेल्या 10 वर्षामध्ये हे झालेलं नाही. ही शोकांकित आहे. उलट भीती वाटती. आलेल्या कंपनीज बाजूला चालल्या. एक्साईडचा निम्मा प्लांट सुप्याला गेला, किर्लोस्कर सुप्याला गेलं, बाकीच्या काही कंपनीज प्लॅन करतात. एक्साईड कंपनीमध्ये तर इतकं राजकारण आहे की गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या राजकारणाच्या द्वेषापायी गंभीर गुन्हे दाखल झालेत. का हे सगळं होतंय? आमदार म्हणून भूमिका नियंत्रित आणण्याची असती, प्रश्न सोडवण्याची असती का प्रश्न वाढवण्याची असती? तर हे अगली ट्रुथ आहे या शहराचं. ठीक आहे, आपण आता दहशतीचा एक मुद्दा घेतला आणि त्याला जोडूनच आणखी एक मुद्दा येतो प्रशासनाच्या दृष्टीने सुरक्षेचा. आणि त्याच्यामध्ये पण ऍडिशनल एक मुद्दा आपण जोडू शकतो की महिला सुरक्षा. आत्ताच कोलकात्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, त्याच्या पाठोपाठ कोल्हापूरमध्ये देखील घटना घडली आणि संपूर्ण देशासमोर आपल्या नगर जिल्ह्याची मान खाली घालायला लावणारी काही वर्षांपूर्वी आपली इथं कोवर्डीची देखील घटना झाली. त्यातील एक आरोपी तर जेलमध्ये असताना आजारपणाने गेला, परंतु फाशीची शिक्षा सुनावून पण 2 आरोपी आज तसेच आहेत. जे झालं त्याच्यावरती पण आपण काही करू शकत नाही, ती बिचारीची वृत्ती गेली. पण आज देखील सुद्धा मला असं वाटत नाही की रात्रीचे 10-11 वाजले आणि आपल्या नगरच्या माळेवाडा बस स्टँडवर एखादी मुलगी एकटी सुरक्षित स्वतःला असं वाटेल की मी सुरक्षित, अशी परिस्थिती मला तर वाटत नाही. मग गुन्हेगारी आणि त्याला जोडून खास करून हा जो महिला सुरक्षेचा प्रश्न येतो,
आणि खास करून आपल्या नगर शहरामध्ये जिथं सतत वातावरण निगेटिव्ह आहे त्या बाबतीमध्ये, आपण हा प्रश्न या प्रश्नाकडे कसं पाहता आणि हा प्रश्न सोडवणार कसा? प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन जे आहे, आता आपल्या इथं काय कमिशनर नाही आहेत, पण आपल्या इथं SP असतात, आपल्या इथं DYSP असतात, मग पोलीस इन्स्पेक्टर आणि बाकीचे. शहराच्या सामाजिक व्यवस्थेबद्दल पोलिसांचा खूप मोठा रोल असतो, किंवा गुन्हेगारी नियंत्रित कसा आणणं, बाकीच्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवून किती आपण सगळ्या गोष्टी थांबवू शकतो, कसं काय करू शकतो. पण इथल्या पोलीस प्रशासनावर प्रचंड दडपण आहे, दबाव आहे. हे मागच्या काही कालावधीमध्ये बघितलं. मध्यंतरीचा काळ जर पाहिला तर क्राईम रिपोर्ट आपण घेतला तर मी आता ते पुढं जाहीर करणारच आहे. इथं सगळे म्हणजे जे गंभीर गुन्हे IPC अंडर दाखल होतात, तर हे शहर असुरक्षित झालेलं आहे. इथं चेन स्नॅचिंग आहे. चांगल्या चांगल्या रस्त्यांवर जिथं वर्दळ असते तिथून चेन स्नॅचिंग केली जाते. घरफोड्या आहेत. 2 दिवसात सारस नगरचा परिसर आहे, तिथं मागच्या महिन्यामध्ये 8 ठिकाणी घरफोड्या झाल्या. इकडं सावेडीमध्ये 4 ठिकाणी झाल्या. त्याच्यामधल्या 3 घरफोड्या ह्या भर दिवसा झाल्या. इथं अवैध धंदे आहेत. अवैध धंदे तर इतके भयानक आहेत की त्याच्यामध्ये तरुण मुलं अक्षरशः जीव गमावला आहे. बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्यात. पैशाची भरपाई करणार कुठून? मग याच्याकडे सगळी डोळे झाक होतीये का जे चाललंय ते मान्य आहे मला. हा एक शंका आहे. जो कोणी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत, हा त्यांच्यासाठी मी म्हणतोय की त्यांना ते मान्य आहे. दुसरी शंका उपस्थित होती, कदाचित त्यांच्यासाठी किंवा त्यांचे कार्यकर्ते कोणी हे करतं का? मग आपल्याला दिसत नाहीये का हे सगळं काय होतंय ते? तर अशा सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत जनरल पब्लिककडून. जर हे सगळं नियंत्रण आणायचं, तुम्ही आमदार म्हणून ज्यावेळेस निवडून गेलेले असता किंवा खासदार म्हणून निवडून गेलेले असता, सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की विधिमंडळामध्ये तुमचं जर कदाचित तुमच्या सांगण्यावरून काय होत नसलं तर आपल्या इथं आपल्या देशामध्ये लोकशाहीने निवडणुका लावलेल्या आहेत. निवडून गेलेले सदस्य विधान भवनामध्ये, संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करतात. जर तुमचे प्रशासकीय अधिकारी किंवा एखाद्या पोलीस प्रशासनामधलं कोणी जर तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही तिथं कारवाईची मागणी करू शकता. आज 25 वर्षाखालील जरा तुम्ही रेकॉर्ड तपासा, किती जणांवर 323 सारखे गुन्हे दाखल आहेत. आता ते सगळे कलम चेंज झालेत. 323, 326, 302. कुणावर खोटा विनयभंग टाक, कुणावर ॲट्रॉसिटी टाक. म्हणजे त्या मुलाला जर ॲट्रॉसिटी आणि विनयभंग त्याच्यावर जर पडला खोट्याने, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही जी लॉ अँड ऑर्डर आहे, ही लॉ अँड ऑर्डर अतिशय डिस्टर्ब झालेली आहे. राहुरीचा जो वकील दाम्पत्याचा एक जो त्याच्यासाठी हजारो वकिलांनी मोर्चा काढला त्यांच्यावर घडलेल्या घटनेबाबत. इतकी लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब आहे आपली. तर म्हणून मला असं वाटतं, लोकप्रतिनिधी म्हणून तेवढा तुमचा वचक पाहिजे, तेवढा तुमचा कंट्रोल पाहिजे की आपण सांगू शकतो, साहेब हे माझ्या मतदारसंघामध्ये घडता कामा नये. तुम्ही जर क्लीन असाल तर, तुम्हीच जर बरबडले असाल तर तुम्हाला अधिकार राहत नाही. कदाचित नगर शहरामध्ये तसा सिनेरिओ आहे की जे दिसतंय ते एक दिवस बातमी येईल, लोक एक दिवस चर्चा करतील आणि विसरून जातील. हाच ट्रेंड चालत आलाय, हेच सगळेजण फॉलो करतात. याच्यामध्ये एक छोटासा जोडून प्रश्न मला वाटतं विचारावा की आपण बोलले की खोटी ॲट्रॉसिटी आणि अशा काही गोष्टी कानावर येतात आणि नगर शहरामध्ये काही कधी कधी घडताना तिथे दिसतं. नगर शहराचं राजकारण जातीपातीवर, त्याचे डायनॅमिक्स, ठीक आहे, प्रत्येकाची जात असते, त्याच्याबद्दल त्याला अभिमान असावा, परंतु ती जात घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती समोरचा द्वेष करायला लागते आणि त्याच्यातून
काही दुर्दैवी घटना घडतात. मग हा जातीचा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो? नाही, इथं शहरामध्ये जातीचा जो प्रश्न आहे, हे मला असं वाटतं खरा प्रश्न लोकांच्या मूलभूत सोयीसुविधांचा आहे. खरा प्रश्न इथं रोजगाराचा आहे. खरा आणि मोठा प्रश्न इथे महिलांच्या सुरक्षतेबाबतचा आहे, महिलांच्या सक्षमीकरणाचा आहे. खरा प्रश्न इथला भ्रष्टाचार कसा थांबवावा त्याचा आहे. इथली लॉ अँड ऑर्डर कशी सुरळीत ठेवावी, इन अ गुड मॅनर ठेवावी, हा आहे. तरुण इथून बाहेर गेला नाही पाहिजे, इथंच राहिला पाहिजे, त्याच्यासाठी काय डिझाईन केलं गेलं पाहिजे ह्याचा आहे. इथल्या पाणी पुरवठ्याचा आहे, इथल्या स्वच्छतेचा आहे. अशा अनेक प्रश्नांवर खरा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतं सामाजिक आरोग्याची आपण चांगलं त्याचं आरोग्य किंवा जी स्वास्थ्य आहे त्या शहराचं स्वास्थ्य चांगलं राहावं, हे जोपर्यंत याच्यावर काम करत नाही तर याच्यापेक्षा मोठा प्रश्न कुठलाही असत नाही. आपण समाजाबद्दल बोलतच आहोत. समाजातला एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक असं मला वाटतं की शेतकरी. नगर शहरामध्ये पर्टिक्युलरली जरी शेतकरी राहत नसतील, परंतु इथे येणारे जे विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये शिकणारे किंवा काही काही कामगार असतील, या जवळपास सर्वांचं शेतकरी बॅकग्राऊंड आहे. आणि त्यांची घरी शेती असली म्हणून नगर शहरासोबत त्यांचा शेती संदर्भात काहीतरी प्रश्न येत असतो. कोणी माल विकायला येते, कोणी बाजार समितीमध्ये येत असेल. मग हे जे शेतकरी येत आहेत नगर शहरामध्ये, या शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आपण आयडेंटिफाय केलेत आणि जर केलेत ते आपण सोडवणार कशा? शेतमाल जो इकडं येतो त्या शेतमालाला खरं तर आम्ही आत्तामध्ये खासदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. त्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या बाबत हा एक विषय पाठ राहिला. पण शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की इथं कोल्ड स्टोरेज जर एक निर्माण करून दिलं गेलं, शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला आणि शासनाचंच कोल्ड स्टोरेज आलं की ज्याच्यामुळं तो जरी 2 दिवस माल जर गेला नाही, त्याला भाव मिळाला नसल्यामुळं तो शेतकऱ्याला तो माल विकायचा नाही आहे, पण तिथं जर प्रिझर्व त्याला करून ठेवता आला 2-3 दिवस, तर त्याला त्याच्या दृष्टिकोनातून ते चांगलं ठरल. तर भविष्यात याच्यावर काम करायचं आहे. आणि निश्चितच तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपला अन्नदाता आहे, बळीराजा आहे, त्याच्यासाठी सिरियसनेस घेऊन सगळं काही काम करणं गरजेचं आहे. आम्हाला असं वाटतं आमची सत्ता जर आली, आमचे रोहितदादा पवार असतील, खासदार निलेश लंके आहेत, प्राजक्तदादा तनपुरे आहेत, यांचं ऑलरेडी याच्यावर चांगलं काम चालू आहे. मी पण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईन आणि काम करू आपण. एक खूप भावनिक मुद्दा आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये. गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी अजितदादा काही आमदार घेऊन राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडले आणि अनेक आमदार आहेत, अनेक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक आली होती की अजितदादांच्या सोबत जावं किंवा ज्यांनी हा पक्ष हे संघटन उभं केलं अशा पवार साहेबांच्या सोबत आपण पक्षामध्ये राहू. मग जेव्हा या घटना घडत होत्या त्यावेळेस आपण कुठे होतात, आपल्याला संपर्क झाला का? आणि संपर्क झाल्यानंतर जो अंतिमतः आपण शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय घेण्यामागचं कारण काय होतं हे एकदा सांगू शकता का? घेण्यामागचं कारण असं काही वेगळं नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्या फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलेलं होतं आणि ते काय रुचलं नाही लोकांना. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे 30हून जास्त जागा आल्या. लोकांचं असं म्हणणं येतं किंवा लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात की हे गोष्टी करायची काहीच आवश्यकता नव्हती, परंतु ते केलं. त्यांना सत्ता आणायची होती, सत्ता आणली. आणि ज्यावेळेस हे सगळं चालत असताना मला एक ठिकाणी माझी भेट कुठंतरी पवारसाहेबांशी झाली आणि पवारसाहेबांशी भेट होत असताना माझे काका पण होते. साहेबांनी सांगितलं आता इकडं आपल्या पक्षाची जबाबदारी ही घ्यावी लागेल आणि असं असं करावं लागेल. तर तो एक मूव होता. आणि आमच्या दादांचे आणि साहेबांचे आजचे संबंध नाही, 50 वर्षाचे संबंध आहे. तर आमच्यासाठी ते दैवत आहे. ते जर म्हणतंय की तुम्ही जबाबदारी घ्यायची, तर तो नकारण्यासारखा कधीच मुद्दा येत नाही. आणि मला म्हणून ती जबाबदारी स्वीकारणं भाग आलं आणि मी त्यावेळेस पक्षाचा अध्यक्ष मला केला आणि आजपर्यंत मी
चांगलं काम करून, चांगलं संघटना उभी करून इथपर्यंत आणलं. पण एक शेवटचा प्रश्न मला आपल्याला करायचा आहे की आपल्या इथे 2 वेळा निवडून आलेले स्टँडिंग उमेदवार संग्रामभाई जगताप आहेत आणि नगर शहराचं आपण गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या राजकारणाचं जेव्हा आपण पॉलिटिकल डायनॅमिक्स पाहतो, अनिल भैया राठोड सलग 5 वेळा आमदार इथे निवडून आले, त्याच्यानंतर संग्राम भैया 2 वेळा आले. त्याच्यामुळे स्टेबल लोकांना एकच आमदार हवा असतो दीर्घकाळ, असं मला तरी वाटतं. मग आपण संग्रामभाईंना आपण निवडणुकीमध्ये सामोरे जातात, आपण तर मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपले आणखीन काही मुद्दे आहेत का की जे आपण या निवडणुकीमध्ये उतरताना आपण घेऊन चालू? मुद्दे बरेच आहे ज्याच्यावर मी पुढं बोलतच. प्रचाराच्या सभा आहेत, सगळं आहे, मला लोकांशी बोलायचं आहे. पण तुम्हाला सांगताना मला एवढंच सांगावं वाटेल, हे आव्हान काय असं जो शब्द वापरला तो आव्हान आहे निवडणुकीचं, असं मला नाही वाटत हे आव्हान आहे. कारण जनतेचं जनमत त्यांच्यासोबत नाही. त्यांना बऱ्याच काही गोष्टी दाखवाव्या लागल्या, सांगाव्या लागल्या की मी हे आणलं, मी ते आणलं, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अख्खं शहर खोदून टाकलं. लॅक ऑफ प्लॅनिंग, त्यांना काही केलं नाही. त्या गोष्टींचा त्रास झाला लोकांना. धुळीमुळं म्हणजे स्किनचे डॉक्टर आणि फुफ्फुसाचे जे असतील किंवा काय, किती पेशंट्स वाढले, लोकांना त्रास. अक्षरशः आम्ही मास्क वाटले, आम्ही गॉगल्स वाटले आणि लोकांनी म्हणजे आनंदाने ते घेतले मास्क. इतकी या शहरामध्ये धूळ, काम एकीकडे राहिलं, शेवटी नाईलाजाने त्यांना त्या फुफाट्यावर किंवा त्या धुळीवर पाणी मारायची वेळ आली. तर जे नेतृत्व अपयशी आहे त्यांचं आव्हान असू शकत नाही. यावेळेस अजेंडा एकच आहे, लोकांचा विश्वास आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, त्याच्यावर मी काम करणार आहे. त्याला कधी तडा जाऊ देणार नाही. आपल्याला या शहराला पुढं न्यायचं आहे आणि मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आमदार झाल्यानंतर माझ्याकडं अशा अपॉइंटमेंट्स आणि माझ्याकडं 2 दाराच्या आड मी कसा काम करतोय, माझी तशी सिस्टम नसणार आहे. सर्वसामान्याला जसं अनिल भैया राठोड कुठेही भेटायचे आणि कुठेही यायचे, तर ती प्रेरणा घेऊन आपण काम करणार आहोत. तसंच काम करून दाखवायचं. आमदार काय असं कोणी एखादा VVIP पर्सन मला तरी वाटत नाही. म्हणजे मी जरी झालो तरी तुमचं एक व्यक्ती म्हणून बस, फक्त लोकांनी तुम्हाला निवडून दिले, तुम्हाला एका चेअरवर तुम्हाला बसण्याची संधी दिलेली, तुम्ही लोकांना इझिली ॲक्सेस झाल्या पाहिजे. लोक काय म्हणतात हे जाणून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे, संयमाने. जिथं काम करायची भूमिका आहे ती भूमिका अतिशय स्पष्ट पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. याच्यावरच भविष्यात आम्ही काम करणार आहोत. आपण आता जेवढे काही मुद्दे घेतले होते, मला हा विश्वास आहे. आणि जे आपण बोललात की आव्हान असं नाही, जो आत्मविश्वास आपण दाखवतोय तो आत्मविश्वास घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरावे आणि त्याच आत्मविश्वासाने लोक आपल्याला निवडून देखील देतील. आणि निवडून आल्यानंतर आपण जे काही मुद्दे आता बोललो आहोत ते सर्व मुद्दे हाती घेऊन आपण हे सर्व प्रश्न सोडवतात अशी अपेक्षा आहे. अंतिमतः कॅमेऱ्याकडे पाहून आपल्याला जर काही आपल्या मतदारांना आव्हान करायचं असेल तरी 2 मिनिटात आपण करून देऊ शकतो. मला आव्हान नाही, मला विनंती करायची आहे, नम्र विनंती माझ्या मायबाप जनतेला, की हीच वेळ आहे परिवर्तनाची. हीच वेळ आहे आपल्याला या शहरामध्ये एक चांगला बदल घडवण्याची. मी या मागील 10 वर्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे. मी महापौर होतो 11 महिन्यासाठी. 11 महिन्याच्या कालावधीमध्ये मी 40 कोटीचा निधी आणलेला आहे. बरेचसे असे कामं जे मला सांगता येतील, तर ते अनेक असे कामं आहेत कदाचित मी त्याचा मॅनिफेस्टोमध्ये सांगलच. परंतु आपल्याला या शहराला पुढं न्यायचं आहे. बाकीच्या शहरांच्या बाबतीत आपली तुलना झाली नाही पाहिजे. आपली चर्चा शहराबद्दलची निगेटिव्ह नाही झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही अतिशय सुज्ञ आहात. तुम्ही चांगला निर्णय घेताल, योग्य निर्णय घेताल असा मला ठाम विश्वास वाटतो. त्याच्यामुळं परत एकदा मी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण योग्य आणि योग्यच निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी लाख शुभेच्छा देतो आणि आपण आपली वेळ दिली, बहुमूल्य वेळ, आणि माझ्या सर्व प्रश्नांची एकदम अचूक आणि निर्भीडपणे उत्तर दिली, याबद्दल आपले आभार मानतो. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण
धन्यवाद.